बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जाणता राजा शिवाजी महाराज ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून श्रमिकांच्या कष्टकऱ्यांच्या हातावर तरलेली आहे असे म्हणणारे अण्णाभाऊ साठे। त्याचबरोबर शिक्षणाची दारे ज्यांनी महिलांना उघडी करून दिली ते महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि सर्व महामानवांना सर्वप्रथम मी शतशः वंदन करते। आज आदरणीय डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला। त्या निमित्ताने व्यासपीठावरील उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर आणि आदरणीय डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी, क्षमा करावी मला त्यांचं नाव घ्यावं लागत आहे, पण हे व्यक्तिमत्वच असं आहे की त्यांच्या प्रति आदर हा सदैव मनात आहे आणि सदैव राहील। त्या अनुषंगाने त्यांच्या प्रेमापोटी उपस्थित एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्व कार्यकर्ते, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ, सर्व बंधू आणि सर्व भगिनी, सर्वप्रथम मी आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद करू इच्छिते की आपण एका उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अनुषंगाने एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळे उपस्थित राहत, त्याबद्दल आपल्याला सर्वांना त्रिवार वंदन। आपण सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि सर्व बंधू आणि माता भगिनींची क्षमा देखील मागते की गर्दीच एवढी झालेली आहे की आपल्याला बसायला जागा नाही। त्या अनुषंगाने जर आपल्याला त्रास झाला असेल तर आदरणीय दिनेश भाऊ परदेशींना आणि सर्व परदेशी कुटुंबियांना आपलं समजून आपण क्षमा करावी। आज मी येथे फार काही बोलणार नाही, फक्त आज आपण सर्वांना नम्रतेची विनंती करेल की आदरणीय दिनेश भाऊ परदेशी, आम्ही सर्व आपले आहोत, नेहमी आपल्या ऋणात राहू इच्छितो। असे म्हणतात की जर आपण एखाद्या व्यक्तीची मदत केली तर त्या व्यक्तीच्या कधी डोळ्यात बघू नये, कारण की त्या व्यक्तीचे खाली असलेले डोळे आपल्या मनामध्ये गर्व निर्माण करू शकतात। आणि आदरणीय दिनेश भाऊ परदेशींचं व्यक्तिमत्वच असं आहे की ह्या व्यक्तीकडे गर्वाचा लवलेश देखील नाही। प्रत्येक व्यक्तीसाठी अहोरात्र झटणारं हे व्यक्तिमत्व, प्रत्येक व्यक्तीच्या सुखादुःखात सम्मिलित होणारं हे व्यक्तिमत्व आणि हा वसा त्यांना त्यांचे वडील म्हणजेच आमचे सासरे डॉक्टर पीयू परदेशी यांच्याकडनं लाभला। त्यांच्या वडिलांकडनं त्यांना निस्वार्थ सेवेचा वसा, प्रत्येक व्यक्तीसाठी झटण्याचा, प्रत्येक व्यक्तीला आपलं समजून कार्य करण्याचा वसा, हा वसा त्यांना आदरणीय त्यांचे वडील म्हणजे माझे सासरे डॉक्टर पीयू परदेशीकडनं मिळाला। बऱ्याच वेळेस त्यांच्याशी चर्चा करताना आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांच्या स्वभावाबद्दल बोललं जायचं की हे व्यक्तिमत्व प्रत्येक व्यक्तीला आपलंसं करून घेतं, त्यांच्याकडे जातीभेद हा प्रश्नच कधी निर्माण होत नाही, कधी कोणाचं पक्ष बघून यांनी कार्य केलं नाही, प्रत्येक व्यक्तीसाठी सेवेसाठी सदैव तत्पर असणारं हे व्यक्तिमत्व आहे। आपण म्हणाल की माझे पतिराज आहे म्हणून मी त्यांची स्तुती करत आहे, पण वैजापूर शहरवासी आणि वैजापूर तालुक्यातील प्रत्येक मंडळी याची साक्षी आहे की प्रत्येक व्यक्तीच्या मदतीसाठी धावून जाणारे व्यक्तिमत्व आहे। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मागील काही महिन्यामध्ये जो मानसिक त्रास आमच्या कुटुंबाला झाला त्याचे आपण सर्व साक्षी आहात, पण आपण सर्वांच्या प्रेमापोटी आज ह्या मंचकावर उभं राहून आज त्यांचा उमेदवारी अर्ज हा दाखल झालेला आहे आणि मी आपण सर्वांसमोर बोलत आहे। आमचं जे हे कुटुंब आहे हे सदैव आपल्या ऋणात राहू आम्ही इच्छितो आणि त्या अनुषंगानेच आज मला हे स्पष्टपणे लक्षात आलेलं आहे की जरी बरीच नेते मंडळी एका बाजूला झाली तरी ही जनता जनार्दन जी आहे ती सदैव आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांच्या पाठीमागे आहे आणि
फक्त आपल्या विश्वासावर आणि आपल्या प्रेमापोटी आज आमच्या ह्यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आणि त्या अनुषंगाने मी आज आपली कन्या, आपली सून, या वैजापूर शहराची नगराध्यक्षा नव्हे तर आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांची पत्नी या नात्याने आपण सर्वांसमोर पदर पसरते, आपण सर्वांना नम्रतेची विनंती करते की येणाऱ्या 20 तारखेला आपण मशाल या निशाणी समोरील बटन दाबून आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांनी जशी वैजापूर शहराची 20 वर्ष सेवा केली, असं म्हणतात की यश मिळवण्यापेक्षा यश टिकवणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते यश टिकवण्यासाठी अंगी लागतो ती चिकाटी, मेहनत आणि त्याचबरोबर नम्रपणा। कारण की गर्व, अहमपणा याचा लवलेश मात्र या व्यक्तिमत्वामध्ये नाही, कारण त्यांना माहिती आहे की ज्या व्यक्तीने गर्व केला त्या व्यक्तीची कधीच प्रगती होत नाही तर अधोगती होते। त्या अनुषंगाने मी आपल्याला नम्रतेची विनंती करते की आपण येणाऱ्या 20 तारखेला मशाल या निशाणी समोरील बटन दाबून आदरणीय दिनेश भाऊ परदेशी आणि त्यांच्या सर्व कुटुंबाला आणि वैजापूर तालुक्याच्या सर्व जनतेला आमदार, कारण एकटे हे आमदार होणार नाहीये तर आपण सर्व आमदार होणार आहात याची साक्षी मी तुम्हाला देते। आणि त्या अनुषंगाने वैजापूर शहराची जशी प्रगती झाली आहे तशीच वैजापूर तालुक्याची प्रगती, वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाची प्रगती होईल। त्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांना आपण हे संधी द्याल याचा मला ठाम विश्वास आहे। कारण की असं म्हटले जाते की ती आहे येणाऱ्या युगाची गाथा, ती आहे भविष्याची दिशा, ती आहे स्वप्नांची धगधगती मशाल। आणि त्या अनुषंगाने त्या धगधगती मशालला आपल्याला तिथील बटन दाबून आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांना 20 तारखेला मशाल, आणि प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आपलं चिन्ह आहे मशाल। मशाल म्हणजे आपल्या एकनिष्ठपणाची मशाल, मशाल म्हणजे आपल्या कर्तव्याची मशाल। मशाल हे चिन्ह, या चिन्हासमोरील बटन दाबून आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांना वैजापूर तालुक्याची सेवा करण्याची संधी द्या, हीच या प्रसंगी त्यांची पत्नी या नात्याने मी आपल्याला नम्रतेची विनंती करते आणि माझ्या शब्दांना विराम देते। आणि जाता जाता मी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचं मनापासून धन्यवाद करते आणि जनतेचं देखील मनापासून धन्यवाद करते। विशेषतः वाणी साहेब आणि त्यांच्या कुटुंबियाचं मनापासून धन्यवाद करते की त्यांनी आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांना आज येथे उमेदवार म्हणून वैजापूर विधानसभा आणि गंगापूर विधानसभाचं उमेदवार म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संधी दिली। परत एकदा नम्रतेची विनंती करते की येणाऱ्या 20 तारखेला मशाल या निशाणी समोरील बटन दाबून आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांना वैजापूर तालुक्याची सेवा करण्याची संधी द्यावी। रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र, जय हिंद।